जमिनीवर चालणारे बैल जेव्हा साक्षात आकाशात उडू लागले तेव्हा अख्खं सुरूर गाव अवाक झालं. ही आहे धावजी बाबांच्या अफाट तपोबलाची सर्वात मोठी प्रचिती. एका बाजूला 6 बैलांची नांगरणी सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला बाबांच्या शक्तीचं वादळ उभं होतं. भर दुपारची वेळ होती. शेतकरी आपल्या 6 बैलांसह शेत नांगरत होता. बाबांनी फक्त एक शब्द उच्चारला आणि अचानक गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम मोडीत निघाले. बाबांनी शेतक्याला थांबवलं, पण तो ऐकेना. तेव्हा बाबांनी आपली काठी उगारली. पाहता पाहता ते 6 अजस्त्र बैल नांगरासह जमिनीपासून वर उचलले गेले. गावक्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बैल चक्क हवेत तरंगू लागले होते. जसा जसा बाबांचा हात वर गेला तसे तसे ते बैल ढगांच्या उंचीपर्यंत पोहोचले. हा कोणता जादूचा प्रयोग नव्हता, तर साक्षात 52 वीरांच्या स्वामींची शक्ती होती. शेतक्याने बाबांचे पाय धरले आणि क्षमा मागितली. तेव्हा कुठे बाबा शांत झाले. संपूर्ण गावाने बाबांच्या चरणाशी लोटांगण घातलं आणि चमत्काराचा जयघोष केला. पुन्हा एकदा काठी आदळली आणि ते 6ही बैल सुखरूप जमिनीवर उतरले. एकाही बैलाला ओरखडाही आला नाही, उलट त्यांची ताकद 10 पटीने वाढली होती. या एका प्रचितीने सिद्ध केलं की धावजी बाबा हे केवळ माणूस नाही, तर साक्षात देवाचा अवतार आहे. सुरूरच्या मातीत आता बाबांच्या भक्तीचा मळा फुलू लागला होता. अजून किती अजब चमत्कार बाबांनी केले असतील, जाणून घेण्यासाठी आताच सबस्क्राईब करा. ही तर फक्त सुरुवात होती. भेटू आपण पुढच्या भागात.